नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। धाराशिव जिल्ह्यात आज काय घडलं हे या बातमीपत्राच्या माध्यमातून आपण पाहूयात। सुरुवातीला पाहूयात ठळक घडामोडी। तेरणा कारखान्याच्या केमिकल युक्त दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, पाण्याचा बंदोबस्त करण्याची ढोकी ग्रामस्थांची मागणी। शिवजयंती निमित्त 18 व 19 फेब्रुवारीला धाराशिव येथे सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश। धाराशिवचे पोस्ट मुख्यालय अखेर धाराशिव जिल्ह्यात परत। आयुक्त किरण जाधव यांची आपले सरकार सेवा केंद्राला भेट। तृतीय पंथीय सक्षमीकरणाचा उपक्रम ठरतोय यशस्वी। घरपोच लोकसेवा हेच ध्येय, आयुक्त श्री किरण जाधव यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न। आता पाहूयात बातमीपत्र सविस्तरपणे। तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे केमिकल युक्त पाणी जमिनीत मुरून पाझरून ढोकी गावातील बोरवेलमध्ये येत आहे। विशेष म्हणजे तेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी व सांडण्यासाठी वापरावे लागत आहे। त्यामुळे लहान मुलांसह वृद्ध नागरिक यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत। त्या पाण्याचा ताबडतोब बंदोबस्त करून आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी ढोकी येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी केली। दरम्यान 2 दिवसांमध्ये याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी यावेळी दिले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, आदर्श, स्वराज्य संकल्पना, राष्ट्र निर्मितीतील योगदान तसेच त्यांच्या जीवनावर आधारित नाट्यरूप सादरीकरणाचा समावेश असलेले विविध कार्यक्रम 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नगर परिषद धाराशिव येथे आयोजित करण्यात येणार आहेत। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत, तर दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, युवक, युवती, महिला तसेच सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींसाठी खुला ठेवण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचा पराक्रम आणि प्रेरणादायी जीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। धाराशिव जिल्ह्याच्या अस्मितेचा आणि प्रशासकीय हक्काचा एक मोठा विजय झाला आहे। सन 2017 मध्ये लातूर येथे स्थलांतरित करण्यात आलेले धाराशिव पोस्ट मुख्यालय आता पुन्हा एकदा अधिकृतपणे धाराशिवमध्ये परत आले आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार आणि टपाल विभागाकडे केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी आज 17 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले सरकार सेवा केंद्रास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली। यावेळी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष, अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील तसेच उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते। जिल्ह्यातील तृतीय पंथींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महत्वपूर्ण पुढाकार घेतला आहे। ग्रामस्थांना शासनाच्या सेवा वेळेत व घरपोच पद्धतीने उपलब्ध करून देणे हा लोकसेवा हक्क आयोगाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी केले। आयुक्त श्री जाधव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत महसूल शाखेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष,
अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन स्वाती शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आजचे बातमीपत्र इथे समाप्त होत आहे. उद्या भेटूया धाराशिव जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूज वरती. आणि विश्व विशाल न्यूज वरती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. तसेच तुम्ही जर हे बातमीपत्र फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.